हॅलो एव्हरीबडी, आज आपण 2024च्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो टेक्स्च्युअल पॅसेजवर आधारित प्रश्नाचा भाग आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न छान पद्धतीनं समजून घेतलेला आहे, शिकून घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो पॅसेज सेक्शन 2 मध्ये टेक्स्च्युअल पॅसेज जो 20 मार्काचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले असतात जे आपल्या पाठ्यपुस्तकातील असतात. त्याबाबत आपण विचार करणार आहोत. 2024ची ही प्रश्नपत्रिका आहे. आपण ती यापूर्वीच पाहिली असेल तरी सुद्धा प्रश्नाची उत्तरे कशी शोधावीत यासाठी आपल्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग पाहूया. क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा सर्वप्रथम हा पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. हा पॅसेज पूर्णपणे वाचून घेतल्याच्या नंतर आपण विचारलेल्या प्रश्नांकडे वळणार आहोत. यामध्ये A1 मध्ये दिसत आहे आपल्याला राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ही जी स्टेटमेंट्स दिलेली आहेत ती ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे कसं शोधायचं त्याचं मी टेक्निक आपल्याला सांगत आहे. लक्षपूर्वक पहा. बघा, पहिलं वाक्य काय आहे? द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. हे वाक्य आपण त्या पॅसेजमध्ये शोधूया. जर ते वाक्य आपल्याला सापडलं तर ते असणार आहे ट्रू, आणि जर नसेल किंवा त्यामध्ये बदल केला असेल, नकारात्मक असेल तर ते असेल फॉल्स. पाहूयात हे वाक्य पॅसेजमध्ये कुठे सापडतं. वाक्य काय आहे? द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. तुम्ही एक छोटासा उपाय करायचा. प्रश्नपत्रिकेमध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्याची एक ओळ आपण तपासून घ्यायची आणि हे वाक्य शोधण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्याजवळ पट्टी असणारच आहे. ती पट्टी अशी एकाच ओळीला एक ओळ ओपन राहील अशा पद्धतीनं तिथे ठेवा आणि एक वाक्य वाचा. बघा, मी या पद्धतीने बघतोय. मनात वाक्य वाचायचे आहे. प्रश्नपत्रिकेत आपण ती वाक्य शांतपणे शोधणार आहोत. आपल्याला उत्तरपत्रिका लिहिताना त्याचा उपयोग होणार आहे. बघा, इथपर्यंत तर काही सापडलेलं नाही. आपल्याला पुढच्या भागामध्ये जावं लागेल. तर बघा, इथे आपल्याला दिसत आहे द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. वाक्य आपल्याला सापडलेलं आहे. याचा अर्थ हे वाक्य ट्रू आहे. म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये हे वाक्य जशास तसं लिहूया आणि त्यानंतर त्यापुढे ट्रू असे लिहूया. किंवा आपण केवळ ट्रू एवढं जरी लिहिलं तरी सुद्धा त्याचा मार्क्स मिळतो आपल्याला. आपण ट्रू एवढं जरी एका शब्दात उत्तर दिलं तरी सुद्धा आपल्याला पूर्ण मार्क मिळणार आहे. तर आपण हे वाक्य शोधलेलं असल्यामुळे आपण असं सांगू शकतो की हे दिलेलं जे वाक्य आहे ते कसं आहे? ट्रू आहे. मग आपण उत्तरपत्रिकेमध्ये याच्या समोर लिहिणार आहोत ट्रू. अशा पद्धतीनं आपण उत्तर लिहिणार आहोत उत्तरपत्रिकेमध्ये. मी इथे फक्त समजावून देण्याच्या दृष्टीनं लिहित आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिकेत मी असं काही लिहू शकत नाही. आपल्याला हे उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं वाक्य काय आहे? ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. हे वाक्य आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचं आहे आणि ते कुठे सापडतं हे बघायचं आहे. आपल्याला एक ओळ शोधायची आहे. आणि बघा, असं दिसतंय सगळं वाक्य आपण अगदी काळजीपूर्वक वाचत आहोत. एक वाक्य वाचत आहोत आणि इथे मला हे वाक्य दिसत आहे ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हे वाक्य सुद्धा
आपल्या पॅसेजमध्ये जशास तसं सापडलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर हे कसं आहे, ट्रू आहे. अशा पद्धतीनं दुसऱ्याही वाक्याचं आपण ट्रू का फॉल्स ते शोधून काढलेलं आहे. चला पुढील प्रश्न बघूया. द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. वाक्य आहे द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. तर असं वाक्य आपल्याला पॅसेजमध्ये कुठं सापडतं ते पाहूया. परत तेच टेक्निक, पट्टी ठेवायची आहे आणि एक एक ओळ आपण शोधून काढायची आहे. बघा, द सन वॉज अस्टेंडिंग, मनातल्या मनात वाचायचं आहे. आपण परीक्षा हॉलमध्ये आहोत याची खबरदारी घ्यायची आहे आणि इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण मनातल्या मनात वाचणार आहोत. तर इथे काही सापडत नाही. पुढच्या पानावरती जो उरलेला भाग आहे तिथे काय आहे का बघूया. हिज मदर was looking at him. She was standing on a little high on the platform. Her white dress was forward now and again. She tore. इथे मला आपल्या प्रश्नातील भाग दिसत आहे. She tore at a piece of fish that lay at her feet. आता इथे काय दिसत आहे, इथे दिसत आहे tore. पण आपल्या मूळ वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, मूळ वाक्यामध्ये एट असा शब्द दिलेला आहे आणि इथे टोर असं दिलेलं आहे. याचा अर्थ वाक्य फॉल्स आहे. म्हणून आपण याचं उत्तर कसं लिहिणार आहोत. या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट हे वाक्य फॉल्स आढळून आलेलं आहे. पहिली दोन वाक्य ट्रू होती, तिसरं वाक्य फॉल्स आहे. यानंतर पाहूया चौथं वाक्य. द सन वॉज नाउ डिस्केंडिंग द स्काय. असं वाक्य आपल्याला पॅसेजमध्ये सापडते का बघा. इथे दिसत आहे पहिलंच वाक्य द सन वॉज नाउ अस्केंडिंग आणि इथं दिसत आहे डिस्केंडिंग. याचा अर्थ असा झाला की विरुद्धार्थाचे शब्द आहेत, वाक्याचा अर्थ वेगळा होत आहे, म्हणून चौथं वाक्य फॉल्स आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पॅसेजमधील ट्रू ऑर फॉल्स ही उत्तर कशी शोधायची याचं टेक्निक समजून घेतलेलं आहे. इथे आपल्याला मिळतात 2 मार्क्स. आपल्या सर्वांना ही 2 मार्क्स अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर नक्की मिळतील याची मला खात्री आहे. पुढचा प्रश्न आहे A2. यामध्ये विचारलेलं आहे कंप्लीट द वेब. एक वेब दिलेली आहे आणि ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. काय आहे वेबमध्ये, ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. हिज फादर कोणते ॲक्शन करत आहे ते या चौकटीमध्ये लिहायचं आहे. हिज मदर कोणते ॲक्शन करत आहे, हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स कोणती ॲक्शन करत आहे आणि त्याचबरोबर ही ऑर हिज ॲक्शन त्याची स्वतःची काय ॲक्शन आहे ती आपल्याला या पॅसेजमध्ये शोधून लिहायचे आहे. चला तर मग आपण शोधूया ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. आपण पहिल्यांदा शोधूयात हिज फादर, त्याचे वडील काय करत होते बघूया. फादर कुठे सापडतात बघूया. हिज फादर इथे दिसत आहे मला. फादर काय करत आहे, हिज फादर प्रिनिंग द फेदर्स. एवढंच लिहूया आपण. काय आहे, हिज फादर प्रिनिंग द फेदर्स. एक सापडलं, मग आपण ते लिहून घेऊया. आपल्याला इथे लिहायचं आहे हिज फादर्स प्रिनिंग द फेदर्स. असं व्यवस्थितपणे तुम्हाला चौकटीमध्ये लिहायचं आहे. हिज फादर प्रिनिंग द फेदर्स. एवढं शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे. केवळ अर्धा मार्क आहे याच्यासाठी, म्हणून आपण त्याला शॉर्ट केलेला आहे. त्यानंतर बघूया मदर काय ॲक्शन करत आहे. मदर बघूया. मदर इथे दिसत आहे. मदर वॉज
looking at him. Mother was looking at him. म्हणून आपण इथे लिहूया त्याचं उत्तर was looking at him. Mother was looking at him. अशा पद्धतीने आपण पुढचा अर्धा मार्क मिळवलेला आहे. त्यानंतर हे हिज ब्रदर्स अँड सिस्टर ते काय करत होते पाहूयात. दिसते का यामध्ये याच्यात नाही, मागील भागामध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स काय करतात ते दिसेल आपल्याला. सापडलं. लाईन टू लाईन तुम्ही शोधा, तुम्हाला बरोबर उत्तर सापडणार आहेत. हिज ब्रदर्स, टू ब्रदर्स अँड सिस्टर्स काय करत आहेत. लाइंग ऑन द प्लॅट्यू. लाइंग ऑन द प्लॅट्यू आपल्याला दिसलं उत्तर काय आहे. लाइंग ऑन द प्लॅट्यू. म्हणून आपण ब्रदर्स अँड सिस्टर्सची ऍक्शन लिहिणार आहोत. lying on the plateau. तिसरं उत्तर आपण शोधलेलं आहे. आता शेवटचं जे आहे ही और हिज, तो स्वतः काय करत होता हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला पॅसेज मध्ये परत बघायचं आहे. तर तो दिसत आहे आपल्याला इथे लगेच सापडले उत्तर आपलं. pretended to be falling asleep. तो काय करत होता. pretended to be falling asleep. मग आपण लिहूया उत्तर इथे. pretended to be falling asleep. अशा पद्धतीनं आपण चारही चौकटी वेब मध्ये दिलेल्या लिहिलेल्या आहेत. पाहूयात पुढील प्रश्न A3. यामध्ये काय सांगितलं आपल्याला. मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मीनिंग इन कॉलम B. या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. समानार्थी शब्द आहेत. तर स्क्रॅप्ड, डोजिंग, प्लॅटो आणि हेट यांचा काय समानार्थी शब्द आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, स्क्रॅप इट मीन्स रब्ड, डोजिंग इट मीन्स स्लीपिंग लाइटली, प्लॅटो अ लार्ज हाय एरिया ऑफ द लँड आणि उरलेलं वेटचा अर्थ आहे टू शार्पन. अशा पद्धतीनं हे शब्द आपल्याला पूर्वीच येत असल्यामुळे आपण याची उत्तरं सहजपणे देऊ शकतो. लेसन शिकत असताना, पाठ शिकत असताना आपण हे शब्द यापूर्वीच शिकून घेतलेले आहेत. यांचे समानार्थी शब्द आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आपण हे लिहू शकतो. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक A4. यामध्ये आपल्याला डू ॲज डायरेक्टेड असं विचारलेलं आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. हे वाक्य दिलेलं आहे आणि यामध्ये ॲड अ क्वेश्चन टॅग असं विचारलेलं आहे. सर्वप्रथम आपण दिलेलं वाक्य अगदी जशास तसं लिहून घेतो. तर हे वाक्य द साईट ऑफ द फूड मॅडन हिम हे अगदी जशास तसं लिहायचं आहे. त्यानंतर द्यायचं आहे कॉमा. कॉमा दिल्याच्या नंतर वाक्याकडे बघा. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का ते शोधा. जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच घ्यावे लागेल. तर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद मला तरी दिसत नाही. आता या वाक्याचं मुख्य क्रियापद कोणतं आहे ते पहा. मुख्य क्रियापद आहे मॅडन. हे आहे दुसऱ्या रूपात P2. याचाच अर्थ आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून टू डूचे भूतकालीन सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यावे लागेल. म्हणून आपण घेऊया डीड. यानंतर वाक्यामध्ये नकार आहे का. नकारात्मक शब्द नो,
नॉट, नेव्हर, नन अशा प्रकारचे नकारात्मक शब्द आहेत का बघा. जर नसतील तर आपल्याला टॅग नकारात्मक करावा लागतो आणि जर नकारात्मक शब्द असेल तर टॅग होकारात्मक करावा लागतो. या वाक्यामध्ये नॉट असे नकारात्मक शब्द नाही, म्हणून आता टॅग नकारात्मक करायचा आहे. तर इथे आपल्याला नॉटचे संक्षिप्त रूप N'T डिडंट, डिंट असं रूप घ्यावं लागतं. यानंतर वाक्यातील कर्ता, इथे कर्ता निर्जीव आहे म्हणून आपल्याला ईट हा कर्ता घ्यावा लागेल आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलाच पाहिजे. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या वाक्याचं क्वेश्चन टॅग केलेलं आहे. हे तुम्ही पूर्वीच अभ्यासलेलं असल्यामुळे तुम्हाला सहजपणे अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग करता येईल. यानंतर पाहूया पुढील वाक्य. यामध्ये म्हटलेलं आहे ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट टेन्स. दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा घ्यायचा ते पाहूया. तर आपण हेच वाक्य जशास तसं घेणार आहोत. ओनली हिज मदर. आता इथे वॉज लुकिंग आलेलं आहे. हे चालू भूतकाळासाठी वापरलं होतं. आपल्याला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स करण्यासाठी आपल्याला टू हॅवचं वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज घ्यावं लागेल आणि मदर असल्यामुळे एकवचनी तृतीय पुरुषी असल्यामुळे आपल्याला इथे घ्यावं लागेल हॅज. त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं असतं, म्हणून आपण इथं तिसरं रूप घेऊया. लुकिंग या क्रियापदाचं मूळ रूप लुक आणि तिसरं रूप लुक्ड. हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्पेशल लक्षण. आणि उर्वरित वाक्य, उर्वरित शब्द ॲट हिम आणि द्यायचा आहे तो फुल स्टॉप. अशा पद्धतीनं आपण A4 या प्रश्नातील दोन्हीही व्याकरणाचे प्रश्न सोडवलेले आहेत. इथे सुद्धा आपल्याला मिळत आहे 2 मार्क्स. यानंतर पाहूया A5 हा प्रश्न. यामध्ये आहे पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत, तुमचं वैयक्तिक मत, तुम्हाला जे काही मत मांडायचं असतं ते तुम्ही स्वतंत्रपणे मांडू शकता. इथं ठराविक उत्तर असं नसतं. जे काही तुम्ही उत्तर द्या ते परीक्षकांना मान्य असतं. काय प्रश्न आहे बघूया. राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पेरेंट्स टॉट यू. तुमच्या पालकांनी ज्या काही 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या असतील त्या इथे लिहायच्या आहेत. तर आपण कोणत्याही 4 गोष्टी लिहू शकतो. उत्तराची सुरुवात तुम्ही अशी करावी. द 4 गुड थिंग्स that my parents taught me. नंबर 1, कुणाचेही आईवडील आपल्या मुलांना मुलींना चांगल्या गोष्टी शिकवतात. नेहमी सत्य बोलावे. सर्वच पालक सर्वच पाल्यांना ही गोष्ट शिकवत असतात, म्हणून हे अगदी समर्पक असं उत्तर राहील आपलं. taught to speak truth. सर्वच पालक आपल्या पाल्यांना खरे बोलावे, सत्य बोलावे ही शिकवण देत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट स्टडी हार्ड. सर्वच पालक स्टडी हार्ड खूप अभ्यास करा असं सांगतात. त्याचबरोबर स्टडी झालं, आता वर्क हार्ड.
वर्क हार्ड, खूप परिश्रम करा, कठोर परिश्रम करा. त्याचबरोबर हेल्प द नीडी, गरजू अँड पुअर पीपल. चारच गोष्टी सांगितल्यात, आपण चारच लिहूयात, जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक मुद्द्याला आपल्याला अर्धा अर्धा मार्क मिळणार आहे. जास्त लिहून सुद्धा 2च मार्क्स मिळणार आहेत आणि 4 मुद्दे लिहिले तरी सुद्धा 2च मार्क्स मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅसेजमधील सर्वच्या सर्व 5 प्रश्न सोडवलेले आहेत. आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स मिळण्याची अपेक्षा आहे. कुठे थोडंफार एखादा फॉल्ट झाला तर एखादा अर्धा मार्क कट होऊ शकेल, पण तो सुद्धा तुम्हाला पूर्णांकामध्ये जेव्हा मार्क मिळेल तेव्हा त्या अर्ध्याची सुद्धा भरपाई झालेली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय घाईघाईने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आवडलाच असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.